कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे ते. आपल्याकडे 2 शोभा आहेत, त्याच्यामुळे शोभा वाढवायची. मी नारी शक्ती थोडंसं सांगते, 10 मिनिटं तुम्हाला सगळ्यांना वेळ चालेल. आता नवरात्र आत्ता झालं. नवरात्रामध्ये 30 तारखेला ॲक्च्युअल रिटायर झाली, 30 सप्टेंबरला. आणि म्हटलं नवरात्र सुरू होतं तर आपण काहीतरी वेगळ्याच पद्धतीने जगदंबेचं नामस्मरण करूया. कारण भजन आणि कीर्तन करणारे खूप लोक आहेत. म्हटलं आपण व्याख्यान बघूयात जमतं का, म्हणून मी 11 महिला निवडल्या आणि त्या 11 महिलांचं जगदंबेशी जोडून नारी शक्ती, जगदंब नारी शक्ती असं एक व्याख्यान तयार केलं. आणि मी औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी ही व्याख्यानं केली. तर त्या व्याख्यानातली काही झलक मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया आपण काय वेगळं आहे ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्याला सगळ्यांना माहिती, जेव्हा जगदंबेने या महिषासुराला मारलं ना, तर तेव्हा तिने पहिल्यांदा कोणाला नामस्मरण केलं असेल तर या गणेशाचं. कारण आपण कुठलंही कार्य करताना गणेशाचं नामस्मरण करतो, कारण ते जगदंबेने आपल्याला घालून दिलेले आहे म्हणून. कारण सगळ्यांना माहिती, या विश्वाची करती धरती कोण आहे तर मा जगदंबा आहे. आणि ह्या जगदंबेचं गुणसंकीर्तन ऐकताना चंडमुंड खंडिने जगदंबे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी, महाराष्ट्र रक्षिके तुळजाभवानी, आई अगं आई तुझ्या गुणसंकीर्तनाचं आख्यान मी मांडिले, तू ऐकायला ये आई, तू ऐकायला ये. मोरगावच्या मोरेश्वरा तू आशीर्वादा ये, सिंगणापूरच्या शंभूदेवा तू डोलायाला ये, जेजुरीच्या खंडेराया तू खंडरा उधळीत उधळीत ये, नव्हे या पांडुरंगा तू साखर वाटण्या ये. नभनक्षत्रांनो तुम्ही या, चंद्रसूर्यांनो तुम्ही या, संत सज्जनांनो तुम्ही या, सारे या सारे या. कारण मी ह्या जगदंबेच्या गुणसंकीर्तनाचं आख्यान मी मांडलेलं आहे. तुम्ही ऐकायला या, तुम्ही ऐकायला या. जगदंबेला कोटी कोटी नमन. आणि या जगदंबेची आताची ही आधुनिक युगातील जगदंबा आहे तरी कशी. माझ्या घरामध्ये माझी सून जी वाढते, माझी मुलगी जी वाढते, या आधुनिक युगामध्ये आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत. तेव्हा ती हातात ना बांगड्या घालते, ना कपाळाला टिकली लावते, ना आपल्यासारखं मंगळसूत्र घालून सगळीकडे फिरते. ती काय घालत नाही. पण ती जेव्हा अख्खं विमान उडून ती वर नेते तेव्हा ती वैमानिक असते, ती पायलट असते. आणि ती पायलट असताना ती अख्खं विमान उडवते. म्हणजे तिचं शस्त्र कोणतं आहे, या जगदंबेचं शस्त्र कोणतं आहे तर ती विमान आहे आणि ती उडवते. पण ती जर दिवाळीच्या दिवसामध्ये घरी आली तर मात्र ती आपण म्हणेल तसं ती तिचं आवरते आणि आपल्यासमोर उभी राहते आणि सहज म्हणते की आई मी कशी दिसते, आई मी कशी दिसते. मग ती नटते सुद्धा, ती थटते सुद्धा आणि ती सगळंच करते. कारण आधुनिक युगातील ती जगदंबा आहे. आणि मग ही अनेक अशा या आधुनिक युगातील जगदंबा बघताना मागच्या काळातली जगदंबा जर बघायला घेतलं तर एक जण आठवते, ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिने विरोध केला होता. मुलगा गेला आहे, 6 महिन्यात पती गेला, स्वतःच्या पोटचा मुलगा गेला आणि पती पण गेला. गंगाधरराव वारले आणि वारल्यानंतर एवढ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई ही 11व्या दिवशी नाहून आली. अतिशय सुंदर दिसायला, अतिशय सुंदर लांब सडक केस तिचे, आणि ती नाहून आल्यानंतर तिला चौरंगावर बसवण्यात आलं आणि समोरून तो वारीक आला आणि त्याच्या हातात कात्री आणि वस्त्रा होता. आणि तो जसा जवळ येत होता तसं तिच्या डोळ्यापुढे चित्रपट फिरल्यासारखा तिच्या झाशीतील लोकांचे विवंचना फिरत होत्या. आणि झटकन तो जवळ आला, तो आता केस तिचे कट करणार, तितक्यात ती ताडकन उभी राहिली आणि उभी राहिल्याबरोबर म्हणाली, मला नाही करायचे, मला हे मुंडन नाही करायचं. तिच्या सासूबाई चिडल्या. सासूबाई जिवंत होत्या. म्हणाल्या, लक्ष्मीबाई अगं हे काय रीतिरिवाजाविरुद्ध तू वागतेस, हे चांगलं नाहीये. त्या म्हणाल्या, कोणाशी बोलताय तुम्ही, कोणाशी बोलताय? झाशीची राणी लक्ष्मीबाईशी तुम्ही बोलताना विचार करून बोला. म्हणे मी हे सगळं बघण्याच्या आधी मी काशीला का नाही गेले? तुम्हाला काशीलाच जायचंय ना, तर मी व्यवस्था करून देते.
सासूला विरोधात नव्हे तर आपलं राज्य वाचवण्यासाठी ही बोलणारी लक्ष्मीबाई आज उभी होती. आणि दुसऱ्या दिवशी दरबार भरवण्यात आला. त्या दरबारात आपलं डोकीत घेतलेलं मूठ मांडीवर होतं. उभी राहिली झटकन दिशी दरबारामध्ये. पुन्हा कपाळाला कुंकू लावलं, सगळे दागदागिने घातले. जशी रोज राहत होती तशीच झाशीची राणी उभी राहिली आणि उभी राहून बोलायला लागली. दरबार भरवला. या दरबारामध्ये इंग्रजाविरुद्ध लढण्याची ताकद मला निर्माण करायची होती. त्यासाठी काहीतरी करायचं होतं. आणि म्हणूनच सांगितलं, या शरीरामध्ये जे रक्त सळसळत आहे ना जोपर्यंत, या धमण्यामध्ये वाहणारं रक्त जोपर्यंत आहे, या आत्म्यामध्ये जोपर्यंत ही ज्योती आहे आणि ह्या मनामध्ये जोपर्यंत विचार आहे माझ्या झाशीला वाचवण्याचा, मरत्या वेळेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या झाशीची संरक्षण करेल, तरच मी झाशीची राणी लक्ष्मीबाई. एक इंग्रज अधिकारी उभा राहिला आणि म्हणाला, झाशी जर दिली तर जसं ऐश्वर्या आता जगतेस ना तसं तुला जगता येईल. म्हणाली, झाशीची राणी मला या राजदरबाराने केलं नाही, या राजवाड्याने केलं नाही, या ऐश्वर्याने मला झाशीची राणी केलं नाही, तर मला झाशीची राणी कोणी केलं आहे तर माझ्या या झाशीतील लोकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने मला झाशीची राणी बनवलंय. तुम्हालाही राज्य पाहिजे हो, मला पण राज्य पाहिजे झाशीचं. तुम्हाला वाटत असेल एक स्त्री आहे, अबला आहे, ती सहजपणे मला राज्य देऊन टाकेल, असं होणार नाही. तुम्हालाही राज्य पाहिजे, मलाही राज्य पाहिजे. तुम्हाला राज्य पाहिजे राज्य करण्यासाठी आणि मला राज्य पाहिजे माझ्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी, माझ्या लोकांना प्रेम लावण्यासाठी. मग विचार करा, तुम्ही झाशी घेणार का मला माझी झाशी पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्याशी लढण्यासाठी सामर्थ्य हवं होतं. सोपं नव्हतं ते. बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतंय, तिला माहीत होतं. पण दुसऱ्या दिवशीपासून नव्हे, त्या क्षणापासून जो दरबार नेस्तनाबूत करण्यात आला आणि तिने लगेचच प्रत्येक घरोघरी जाऊन महिला उभ्या केल्या आणि महिलाचं आरमार उभं केलं. ही झाशीची राणी लढायची ना तेव्हा 10 मुंडके सहज उडवायची. त्यांच्या कुठल्याही गोळीला ती दिसायचीच नाही. एक नव्हे अशा अनेक झाशीच्या राण्या तिने तयार केल्या आणि ठिकठिकाणी लढाई या इंग्रजाविरुद्ध त्यांना जगणं मुश्किल करून टाकलं आणि इंग्रजाविरुद्ध ही लढली. म्हणजे ही पुराणातली झाशीची राणी. पण आत्ताची झाशीची राणी कोण? सुमेधा चिथडे नावाच्या एक महिला. तुम्ही कदाचित त्यांच्या अनेक जणांनी ऐकलं असेल. ही आपली सर्वसामान्य महिला, आपल्यासारखी घरात राहणारी. आणि मिस्टर म्हणाले, मला ना सैनिकांना भेटायला खूप आवडतं, आपण जाऊया. 4 धाम करण्यापेक्षा अगर रिटायर झाले तर आपण जाऊया. मग चायना बॉर्डरला गेले. 1 वर्ष मिस्टरांबरोबर गेल्या, बघितलं काय तिथली परिस्थिती आहे चायना बॉर्डरची. खरंच संरक्षण करणारे सैनिक अतिशय अवघड आहे. त्यांनी पाहिलं तिथे काय आहे, 30 ते 35 फूट उंच असणारा तो बर्फाचा राशी आणि तिथे ते उभे असलेले ते सैनिक. 60 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणारा वारा आणि त्या वाऱ्यामध्ये समोरचं पण दिसत नाही. अतिशय थंडी असलेल्या ठिकाणी ते उभे राहतात. तिथं फोर्स फाईट होतो, चिल ब्रोन ब्रेस्ट होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांचा वेट लॉस होतो, मेमरी लॉस होतो आणि अनेक सैनिक मृत्युमुखी पडतात कारण ऑक्सिजन सिलेंडर कमी होतात. मग ठरवलं 2-3 वर्ष सतत मिस्टरांनी तिथेच नेलं. मग विचार आला की काहीतरी केलं पाहिजे सैनिकांसाठी. आणि मग घरी आल्यावर सहजच म्हणाल्या, अहो आपण सैनिकांसाठी ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट तयार करूया का? ते म्हणाले, वेळीच अगं सगळं घरदार विकलं, आपल्याला विकलं तरी सुद्धा आपण एवढे पैसे जमा करू का? 3 कोटी लागतात, आपण सर्वसामान्य आणि कसं शक्य? म्हणाला ठीक आहे ना, बघूया आपण करू. आणि खरं ही बाई घरोघरी फिरली आणि प्रत्येक ठिकाणी तिने माधुकरी मागितल्यासारखे पैसे मागितले आणि अनेक पैसे जमा झाले. या सुमेधा चिथडे अनेक ठिकाणी व्याख्यान करायच्या आणि एका ठिकाणी त्या वृद्धाश्रमात व्याख्यानाला गेल्या. वृद्धाश्रमात व्याख्यानाला गेल्या असता त्यांनी व्याख्यान सांगितलं आणि शेवटी सांगितलं की सैनिकांसाठी असं करण्याचा माझा मानस आहे, आपल्याला सगळ्यांना काहीतरी करायचं आहे, पण आता बघूया कसं होतंय ते. आणि खरंच एक 85 वर्षाच्या आजी उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, सुमेधा जरा थांबशील का? पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, थांबशील का? त्यांच्या हळूहळू गेल्या आणि हळूहळू त्यांच्या रूममधून आल्या आणि हातामध्ये काहीतरी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, सुमेधा फक्त 22 रुपये आहेत, चालतील का? आणि खरं सांगू, माझा मुलगा जेव्हा मला फॉरेन कंट्रीमधनं, अमेरिकेमधनं जेव्हा भेटायला आला होता ना, त्याने मला काही पैसे दिले होते का, त्यातले 100 रुपये उरले ते खर्च करून करून फक्त 22. पण ते का ठेवलेत मी डब्बीत? कारण त्याची शेवटची आठवण. तो कधी येतो माहिती नाही.
भेटायला आलाच नाही कित्येक वर्ष झाले. आणि ते पैसे पाहून पाहून ना मी त्याच्यामध्ये माझा लेख बघते आणि मला तिने ते पैसे दिले त्या आजींनी. आणि खरंच मला त्या दिवशी लाख मोल मिळाल्यासारखे वाटले. कधी पैसा उभा राहिला माहिती नाही. मी प्लांट उभा केला आणि आज मी ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट तयार करून मी सैनिकांना पाठवते. अशीच दुसरी नारी ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती सिंधुताई सपकाळ, ज्या कशावर जगल्या, स्मशानामध्ये राहिल्या. केवळ आपली स्वतःचं चारित्र्य राखावं म्हणून स्मशानात राहिलेली ही स्त्री जेव्हा आजारी पडते आणि अगदी अनाथ आश्रम सांभाळते, अनाथ मुलांना सांभाळते, तेव्हा आजारी पडते. त्यांनी सांगितलं व्याख्यान करून करून, आमच्या औरंगाबादला त्या आल्या होत्या, त्यांनी सांगितलं व्याख्यान करून करून माझ्या या स्वरयंत्रावर 9 वाटी आल्या होत्या, 9 वाटी आल्या होत्या. आणि औरंगाबादला त्या आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं ना ऑपरेशन होतं आणि 6 ते 7 तास माझं ऑपरेशन होणार होतं. सकाळपासून खिचडी बनवून ठेवली ती माझ्या त्या अनाथ आश्रमामध्ये. आणि जवळजवळ 200 ते 250 मुलं मुली होते माझ्या आश्रमामध्ये. आता हजारोनी मुलं आहेत त्यांच्याकडे. आणि त्या दिवशी खिचडी शिजवून ठेवण्यात त्यांनी सांगितलं होतं की सगळ्याला भूक लागली की आपलं का 2 वर्षाच्या मुलापासून ते 24 ते 25 वर्षाच्या मुलीपर्यंत असणारी मुलांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि सांगितलं की आमची आई जगू दे. जेव्हा बाजीप्रभूंनी खिंड लढवली ना तेव्हा सांगितलं होतं की लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जित्ता राहिला पाहिजे. राज तुम्ही पुढे निघा, आम्ही मागे पाहू. आणि बाजीप्रभूंनी खिंड लढवली आणि प्राणाची आहुती दिली त्या स्वराज्यासाठी. तसंच नव्हे, ही मुलं तशाच पद्धतीने त्या लाख मोलाच्या माईसाठी जगत होत्या. आणि माई खरंच आल्या औरंगाबादला. आल्यानंतर एवढं हायटेक इंजिनिअरिंग कॉलेज गच्च भरलं होतं. मी बघितलं. मी शाळेतून नेमकी आले, माझ्या मुलीने मला गाडीवर बसवलं आणि इतक्या लांब जवळ 18 ते 19 किलोमीटर तिने घेऊन गेली. मी ॲक्च्युअली खाल्लं नव्हतं. ती म्हणजे 2 वाजताच येणार आहे ताई, प्लीज चल प्लीज चल. आणि मुलांमध्ये काहीतरी प्रेरणा निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे की तिला कळलं आणि तिने मला नेलं. मी काही खाल्लेलं नाही. 4 वाजता सिंधुताई आल्या. 6 वाजेपर्यंत त्यांचं व्याख्यान चाललं. आणि सिंधुताईंनी तिथं बॉक्स ठेवला होता हायटेक इंजिनिअरिंग कॉलेजला की त्यांना काहीतरी त्यांच्या अनाथ आश्रमासाठी प्रत्येकाने देणगी दिली. त्या म्हणाल्या अहो मी भिकारी नाही बा, भिकारींची मी झोळी पसरते आणि ह्या झोळीमध्ये टाकावं. भिकारीलाच ना गाणं म्हणते, चांगलं व्याख्यान देते म्हणजे काय झालं. आणि अक्षरशः सिंधुताईंनी जेव्हा झोळी पसरली ना, प्रत्येक मुलगा एवढे तिथे मुलं होती, जवळजवळ 2,500 ते 3,000 मुलं मुली असतील. सगळेजण उठत होते आणि आपल्या खिशात काय आहे ते पूर्णपणे पैसे टाकत होते. हे सामर्थ्य बाईमध्ये आहे, मुलांमध्ये काहीतरी वेगळं बनवण्याची, त्यांची अंतर्ज्योत पेटवण्याची. आपण म्हणतो यज्ञ आहे, यज्ञकुंडात आपण समिधा टाकतो, पण ते अंतर्ज्योत पेटवण्याचं सामर्थ्य या सिंधुताईमध्ये आहे. म्हणजे ही कोण आहे तर संरक्षण करणारी जगदंबा आहे. ही जगदंबा आहे. म्हणूनच सावरकर नेहमी म्हणायची की माई काय ग रडतेस. माई जेव्हा डोंगरी तुरुंगामध्ये सावरकरला भेटायला गेली आणि 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा, दिस इज नॉट ट्रू. 50 वर्ष नवरा भेटणारच नाहीये म्हणजे हे आयुष्य संपलेलंच असेल. आणि माई रडायला, माईच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. आणि सावरकर म्हणाले रडतेस कशासाठी. संसारासाठी. अगं कुत्री मांजरी संसार करतात, पशु पक्षी संसार करतात आणि तू आणि मी या भारत मातेचे असामान्य पुत्र आहोत माई. अगं तुझ्या आणि माझ्या संसाराच्या राख रांगोळीवर ना ही उद्याची राजहंस सरणारे स्वातंत्र्याचे भारताच्या माईने अवघा गिळला. तिचे होणारे येणारे हे तिथेच थांबले आणि माई बघतच राहिली. सावरकरांनी हे जे दिलेलं आहे ना जगाला आणि आपल्याला ते खूप मोठं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीमध्ये एक काही ना काही करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. ही सुमेधा चितळे झाले, ही राणी लक्ष्मीबाई झाली, ही अहिल्यादेवी झाली, ही जी पाषाण झाली होती आपल्याला रामायणामध्ये दाखवलं, ती पाषाण नव्हती झाली, पाषाणावत राहिली होती अहिल्यादेवी. म्हणजे क्षणभराचं सुख मिळवण्यासाठी मनभराचं दुःख आपण मिळून बसतो. कुठेतरी आपल्याला मर्यादा दिली, ती सीतेने दाखवली आपल्याला. आणि म्हणूनच मर्यादा ही ओलांडू नये. सीता तर डाव्या हाताने उचलून ठेवायची धनुष्य, शिवधनुष्य, आणि मग ही सीता वाचू शकली नसती स्वतःला. पण कलियुगातील येणाऱ्या स्त्रीला काहीतरी मला घालून द्यायचंय. ह्या सीते, या जगदंबेने मला काहीतरी वेगळं दाखवलं. अनेक स्त्रियांमध्ये ही सीता आहे. म्हणूनच ही यज्ञ करताना जी आपण आहुती देतो तेव्हा अन्नपूर्णा स्वतः आपल्या शेजारी उभी राहते असं म्हटलं जातं. म्हणून यज्ञाला एवढं महत्त्व आहे. म्हणूनच व्याख्यानातील ज्ञानयज्ञ जो आपण करतो ना,
जो आपलं अंतर्मन फुलवतो, आपल्या अंतरंगात असणारी ती ज्योती आहे ना, तिला तो कुठेतरी पेटवतो आणि सांगतो की किड्या मुंग्यासारखं जगू नको, जगायचं असेल ना तर या देशासाठी काहीतरी करण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव. म्हणून जगदंब जगदंब आणि जगदंब ही आपल्या नसानसात फिरावी, आपल्या प्रत्येक श्वासामध्ये ती असावी आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती उतरावी. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना मैया चल तू पुढे, मी आहे तुझ्याबरोबर आणि ती असते आपल्याबरोबर. म्हणून आपण संरक्षण करणारी संरक्षण कवच निर्माण करते. म्हणून तिला आपण रोज घरामध्ये आपल्या तिला साष्टांग दंडवत आपण घालतो. म्हणून जगायचे तर सन्मानाने नव्हे, जगायचं तर या देशासाठी काहीतरी करायचं आहे तर या आपल्या लेकरांसाठी, ही जी अनाथ आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी जगत असताना ही पावलोपावली आठवायची ती जगदंब आणि जगदंब. म्हणून साष्टांग दंडवत नव्हे, कोटी कोटी नमन त्या जगदंबेच्या चरणाशी, कारण ती विविध रूपामध्ये सध्या या नारी शक्तीमध्ये आपल्यामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना नमस्कार. कारण आपण खूप सगळ्या मोठ्या मोठ्या विषयावर काम केलेले असाल आणि मी शिक्षिका होते 34 वर्ष. मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय शिकवला की ज्याचा काहीही व्याख्यानाशी संबंध नाही, पण काहीतरी वेगळं सांगावं आणि अंतर्ज्योत मनातील पेटवावी एवढीच अपेक्षा धरून ही नारी शक्ती त्याचं मी ड्राफ्टिंग केलं. एकदम छान.